कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाच्या वीक्षकांक नमस्कार. खबर सांगता हरीश नाईक. बिबटो भाईत पडिल्ल्यान हळगा गावात भयाचे वातावरण. कारवार तालुक्यातल्या हळगा गावात बिबटो भाईत पडिल्ली घटना घडली. रानातल्यान अन्नाच्या शोधात गावच्या दिशेने येयलो बिबटो गावच्या भाईत पडून अडकून पडलो. भाईत बिबटो पडिल्ली खबर मेळताच ग्रामस्थान तात्काळ रान विभागाक माहिती दिली. रान विभागाचे कर्मचारी घटनास्थळाक पावन बिबट्याक सुरक्षित भायर काढून रानात सोडच्याक बचाव कार्य सुरू केले. कोंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन कारवारच्या मादळीत सुरुवात झाला. तुईना थेरपीचा अनुभव घ्या. ही पारंपरिक चीनी मसाज तंत्रज्ञान असून जी प्राचीन उपचारशास्त्र आणि मार्शल आर्टच्या शिस्तीची नैसर्गिक मार्गाने वेदना कमी, पचन सुधार, रोग प्रतिकारक शक्ती वाढवचे आणि मन शरीराच्या संतुलनात सुधारणा करतो खास उपाय कुंग फू मसाज. मांसपेशी, सांधेदुखी, पाठ, मान, खांदे, पचन समस्या, तणाव, चिंता, अनिद्रा, अस्वस्थ नींद, थकवा आणि मेंदू वेदना अशा अनेक समस्येचे उपायासाठी भेट द्या. कुंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सेंटर, ब्राह्मणवाडा, माजाळी, कारवार हिंगा. प्रति शनिवार आणि आयतवार. वेळ सकाळी 10:30 ते 12:30, सांजे 5:30 ते 8:30 पर्यंत उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनचे दिलेल्या नंबराचे संपर्क करा. लाच घेताना ग्राम प्रशासन अधिकारी लोकायुक्तांच्या जाळ्यात. कारवार. उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या जोडा तालुक्यात रामनगर हिंगा ग्राम प्रशासन अधिकारी लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात पकडलेली घटना घडली. लोकायुक्त CPI विनायक बिल्लव हेमगेल्या नेतृत्वासकल पथकान धाड घालून रामनगरातल्या VA संतोष मेगेरी हेमका अटक केली. दाखल्यात बदल करतेसाठी रामनगर हिंगा पुर्जर नावाच्या व्यक्ती खंयच्यान संतोष मेगेरी हेमी 18,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 13,000 रुपये लाच स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यान तेमका रंगे हात धरले. सध्याक संतोष मेगेरी लोकायुक्ताच्या ताब्यात असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला. कार्यकारिणी बैठकीत भाजपा राज्य उपाध्यक्ष आणि कारवार अंकोला मतदारसंघाची माजी आमदार श्रीमती रुपाली नाईक हेमगेलो सहभाग. कारवार. भाजप अंकोला मंडळात आयोजित केलेल्या कार्यकारिणी बैठकीत भाजपा राज्य उपाध्यक्ष आणि कारवार अंकोला मतदारसंघाची माजी आमदार श्रीमती रुपाली नाईक हेमी सहभागी जाऊन संबोधित केले. यावेळा त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हेमगेल्या नेतृत्वासकल भारत सगळ्या क्षेत्रात उंच शिखराकडे वयती असून जनतेची अपेक्षा पूर्ण करचे बरोबर देशाच्या हिताचे रक्षण करच्याक आमगेल्या केंद्र सरकाराक यश मिळेल असा. ह्या कारणान देश विकसित भारताच्या दिशेन फुडें वयती असा. मोदीजी आमगेल्या नेतृत्वासकल ग्रामीण भारताच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबयल्ल्या प्रत्येक नव्या योजनांचो लाभ घराघरापर्यंत पावचसाठी आमगेल्या कार्यकर्त्यान जबाबदारीन काम करूक जाय असे त्यांनी सांगले. पक्ष संघटनेचे बळकटीकरण तसेच याच्या निवडणुकीसाठी रणनीती नियोजन यासह निवडणुकी पहिले जावच्या सगळ्या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यान सक्रिय सहभाग घेऊ जाय. तसेच दिल्ली जबाबदारी सगळे कार्यकर्त्यान निष्ठेन आणि प्रामाणिकपणान पार पाडू जाय असे त्यांनी आवाहन केले. यावेळार अंकोला मंडळाचे माजी अध्यक्ष संजय नाईक, अंकोला मंडळ प्रभारी देवाडीग, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र नाईक, जिल्हा कार्यदर्शी नित्यानंद गावकर, प्रकोष्ठ सहसंयोजक राघवेंद्र भट, प्रकार्यदर्शी चंद्रकांत नाईक, श्रीधर नाईक, पूरसभा माजी अध्यक्ष सूरज नाईक, जिल्हा उपाध्यक्ष आरती गौड आणि इतर हजर आशिल्ले. कारवाराचे हृदय भागात AC हॉल जाय म्हण सोदते आशिल्ले एक गुड न्यूज. आमगेले दैवज्ञ हॉल तयारी जाल्ले आसा. अगदी सुंदर AC हॉल. लग्न, मूंज, साखरपुडो, वाढदिवस कितें उरू तुमका तयार आसा. दैवज्ञ कल्याण मंडप AC हॉल.
प्रकृतीतल्या सगळ्या जीवाचे रक्षण करचे ही आमगेली सगळ्याली जबाबदारी असा. सी रविशंकर, कारवार. शिवाजी शिक्षण महाविद्यालय बाड कारवार हिंगा NSSच्या वार्षिक विशेष शिबिराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्वच्छता कार्यक्रमाचे उद्घाटन करताना श्री रविशंकर हेमी विद्यार्थ्यांक विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी सांगले की प्रकृतीमध्ये असलेले मानव, प्राणी, पक्षी, वनस्पती यासह सगळ्या जीवाचे रक्षण आणि संवर्धन करचे ही प्रत्येकाली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असा. हे सगळे जीव एकमेकांचेर परस्पर अवलंबून असतात. कासव निसर्गातल्या महत्त्वाच्या जलचर जीवापैकी एक असा, पण अलीकडच्या काळात प्रदूषण, प्लास्टिक कचरो, बेकायदेशीर शिकार आणि तेमगेल्या नैसर्गिक अधिवासाचो नाश ह्या कारणान कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी जाती असा. ताका लागून कासवांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करचो आवश्यक असा. प्रत्येकान पर्यावरण जपची भावना मनात बाळगू जाय. न्हंय, तळे आणि समुद्रात कचरो, प्लास्टिक उडे नजो. अशें केल्ल्यान आमी पर्यावरण समतोल राखू शकतात आणि कासवाचे जीवन वाचवू शकतात असे त्यांनी सांगले. या कार्यक्रमात विभागीय रान अधिकारी गजानन नाईक, संस्थेचे सदस्य प्रभाकर सावंत, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नवीन देवरबावी तसेच रान विभागाचे कर्मचारी हजर आशिल्ले. नंतर समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहीम केली. विद्यार्थ्यांन कासवांची पिला समुद्रात सोडून मोठा आनंद व्यक्त केलो. कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्ताकुला सदाशिवगडार शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय. विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय. एफिलिएटेड टू CBSE एफिलिएशन नंबर 830173. ऍडमिशन सुरू असा. नर्सरी, प्री KG, LKG, UKG आणि पहिली ते 9वी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले. विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडॉर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय, चित्ताकुला, सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598. मोबाईल नंबर 9480789670. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.